मला बी नाही यायचं. माफ करा मला, पण काल रातभर मी हाच विचार करत होते की जर मी गेली आणि कधी परतच नाही येऊ शकले तर ते मला कधीच माफ नाही करणार. मी नाही येऊ शकत तुमच्या सोबत. डोकं फिरलेलं आहे तुम्हा लोकांचं. काहीही बरोबर नाही. चला, या सगळ्यांना पकडून घेऊन चला. खूप चांगलं केलं की तुम्ही लोक आलात. आता ही लोक तुम्हा लोकांना धक्के मारून मारून इथून घेऊन जातील आणि जहाजात बसवतील. तसंही जहाज खूप वेळ झाला तिथे उभा आहे. चला सगळे लोक तुम्ही. चला. प्रचंड देवजी, नरोत्तमजी, तुमचं वैर माझ्या सोबत आहे ना? मग मी हरलोय हे ठरवण्यासाठी ह्या लोकांच्या आयुष्याशी का खेळताय तुम्ही? आता हे काय करताय तुम्ही? बघ बघ, याला लक्षपूर्वक बघ. कायद्याचा खूप आदर करतोस ना तू. कायदा 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 म्हणत असतोस. बघ, कायदा. हा फेरा कायद्याचा फेरा आहे. याला पार करण्याचा अर्थ आहे की कोर्टाच्या निर्णयाचा अपमान करणे. आता याला पार करू शकतोस तर कर. ये ये. नरोत्तम, शाब्बास. हे कायद्याचं वर्तुळ बनवून तू खूप चांगलं केलंस. भीमराव, आता बघूया की तू या कायद्याच्या वर्तुळात उभा राहून कायद्याचं पालन करतोस की कायद्याचं वर्तुळ तोडून कायद्याचं उल्लंघन करतोस. जोशीजी, मी हात जोडते. सोडून दे ह्या सगळ्यांना. का? तू तर रमाबाई आंबेडकर आहेस. जे ठरवतेस ते करून दाखवतेस. आणि काही वेळेपूर्वी काय म्हणाली होतीस तू? की हे सर्व जातील तेव्हा त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करशील. मग कर आता. का? काय झालं? कर.
तर मग काय विचार केला तुम्ही लोकांनी? मार खात खात जाल की स्वतःहून याल? काय भीम, मी म्हणलो होतो ना, फक्त माझ्या बायकोलाच नाही समद्या चाळवाल्यांना हितनं घेऊन जाईन. मग आता घेऊन जात आहे. काय झालं? तू जे बोललीस त्याची कदर कर रमा. नाही नाही, रमाबाई आंबेडकर. जा, ते फूल घेऊन ये आणि सर्वांवर वर्षाव कर फुलांची. जा. रमा, आपण हरलो गुरुजी, आपण हरलो. हा? काय? ऐकला प्रचंड देवजी, हारलाय हेच म्हणालास ना भीमराव? या वाक्याची सवय करून घे. आता हे वाक्य सर्वांना, स्वतःला म्हणत राहा. आणि यापुढे आमच्याशी वैर घेण्याचा प्रयत्न करू नकोस भीमराव. तर ऐकलं ना तुम्ही हा काय बोलला? हा हरला. खुश. चला आता, चला सगळे इथून. चालणार आहात की तुम्हाला धक्के मारत नेऊ? अब पछतावा क्या करे, चिड़िया चुग गई खेत, चिड़िया चुग गई खेत. थांबा. तुम्ही कोण आहात? हा?
सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटीचे सदस्य आहोत आम्ही लोक. तुम्ही जे कोणी असाल, पण इथे का आला आहात? एक बातमी द्यायला आलोय. कदाचित तुम्हा लोकांना माहीत नसेल, गोपाळ कृष्ण गोखले साहेबांनी ॲग्रीमेंटवरील मजुरांच्या प्रथेविरुद्ध इंग्रजी सरकारच्या समक्ष एक प्रस्ताव सादर केलाय आणि त्या प्रस्तावावर इंग्रजी सरकारने काही निर्णय घेतलेले आहेत. काय निर्णय घेतला आहे? काय आता ऍग्रीमेंटवर मजूर जाणे बंद होणार आहे? जे बरोबर होते ते चुकीचे होणार आहे? कालपर्यंत जे कायद्यान्वये होते ते आता गैरकायद्याचे होणार? नाही. नाही तर थांबवायला का आलाय? आम्ही यासाठी थांबवायला आलो आहोत. इंग्रजी सरकारने जे निर्णय घेतले आहेत त्या निर्णयानंतर हे ठरवलं आहे की जर कोणती संस्था हे सादर करू शकते की मजुरांना जबरदस्ती त्यांच्या मनाविरुद्ध घेऊन जात असाल, भले त्या मजुरांनी अंगठा लावला असेल किंवा सही केली असेल, तर ती संस्था कायद्याची लढाई लढू शकते आणि मजुरांना जबरदस्ती घेऊन जाऊ शकत नाही. आणि ही जी गिरमिट्या कामगारांची प्रथा आहे ना, या प्रथेला तर आम्ही एक ना एक दिवस आम्ही नक्कीच बंद करू. आणि या संस्थेसोबत मिळून आम्ही हे सिद्ध करूनच दाखवू की या कामगारांची इच्छा नाहीये, जसं की सर्वांनी सांगितलं आहे. आम्हाला नाही जायचं. नरोत्तमजी, बरोबरच बोलला होता तुम्ही. सत्य त्रासदायक असू शकतं, पण हरू शकत नाही. बघा, आज पुन्हा एकदा विजय झालाय आमचा, आणि तेही कोणताही फेरा न तोडता. आणि आज पुन्हा एकदा तुम्ही दोघे हरलात. ए भीमराव, गंमत चालली आहे? गंमत चालली आहे? न्यायालयात जिंकून आलोय आम्ही. आज त्या निर्णयाच्या पालनाआधीच हे नियम बदलले जात आहेत. मग कोणी काय करू शकतं? हे आहेत कागद. नरोत्तम जोशीजी, तुम्हाला तर वाचायला येतच ना? वाचा. वाचलात? आता जा. आणि हो, काय आता या चाळीत पुन्हा पुन्हा बेइज्जत व्हायला, हारायला? आणि किती वेळा हाराल? जा जा, तुम्ही सगळे जण जा. बघताय काय? जा. तुमचे लय लय अभिनंदन. तुम्हा सगळ्यांचे लय लय धन्यवाद. आमची मदत केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन.
गोपाल कृष्ण गोखले साहेब, तुमच्याशी भेटण्याची संधी अजून झाली नाही, पण तुमचे खूप खूप आभार. कसं वाटत आहे आता तुम्हा दोघांना? भीम नेहमीप्रमाणे आज पुन्हा जिंकला आणि तुमच्या इच्छेवर तर पाणी फिरले. पण तुम्ही दोघे नाही सुधारणार. तुम्हा दोघांवर कधी काहीच परिणाम होणार नाही. जाऊ दे, मला या गोष्टीची पर्वा पण नाहीये. मी तर फक्त याच गोष्टीने खुश आहे की आज भीममुळे हे सर्व लोक परदेशी मजदूर बनण्यापासून थांबले. कुणी जाऊ अगर ना जाऊ, म्या जाणार. जोशीजी, प्रचंडदेवजी, म्या आणि माझी बायको तयार आहे. घेऊन चला आमासनी. बाळा, तुला कोणतीच गोष्ट का कळत नाहीये? सगळ्या चाळीतल्यांना सगळी गोष्ट समजली. हे परदेशी मजदूर बनणं म्हणजे एक प्रकारचं गुलामीच आहे. तरी तू परदेशी जाणार आहेस मजूर बनायला का? कारण मी आणि भीम याच्या विरोधात आहोत यासाठी? अरे बाहेरचे माझ्याशी भीमशी त्राका करतात इथपर्यंत ठीक आहे, पण तूही वय म्या बी. कारण तसं बी मी तुम्हा समजण्यासाठी बाहेरवालाच आहे ना. आणि वय बाबा, मला समध्या गोष्टी नीट समजतात. आणि आताच हे म्हणले ना की जर कोणी जायला नकार दिला तर त्याच्यासाठी हे केस लढतील. मग म्या तर जायला तयार आहे. मग तर यांना काय हक्क नाही ना माझ्यासाठी केस लढायचा. म्हणून मग आता कायद्यानुसार म्या आणि माझी बायको विदेश जाणार हे ठरलेलं आहे. काय भीम, चुकीचं बोलतोय म्या? हवं तर इथंच उभं असले आपल्या सरांना विचार. एवढं मोठं वकील आहेत. कायद्याची वैधता काय असते हे तर यांना चांगलंच माहित असेल. जोशीजी, घेऊन चला आमासनी. चल. हो हो राजकुमार बाळा, आणखी काय आदेश? आणि तिथेच तिथेच गपचूप उभे राहा. फालतूची नौटंकी चालवली आहात तुम्ही लोकांनी. अरे काही होऊ शकत नाही तुम्हा लोकांचं, काही होऊ शकत नाही. कारण आपली परिस्थिती सुधारण्यासाठी साहसी पावले उचलणे गरजेचे असतात. पण तुम्ही लोक भित्रे आहात, डरपोक आहात सगळे. मला वाटले होते हा भीमराव हुशार आहे, पण नाही. हा भीमराव हुशार नाहीये. उलट तुम्ही लोक मूर्ख आहात, मूर्ख आहात. अरे थोडेसे काय घाबरवले या भीमरावने तर घाबरला, सगळेच्या सगळे घाबरला. इथे मुंबईतच राहा, सडा मरा आणि गरिबीमध्ये जगत राहा. आम्ही विचार केला की थोडे जनकल्याण करूया, तुम्हा लोकांची मदत करूया. पण नाही, जेव्हा माझ्यासारखा चांगल्या हृदयाचा साफ मनाचा व्यक्ती कोणी मदत करू इच्छित असेल तुम्हाला, तर तुम्ही असे वाटून घेताय की तुमचे वाईट करते ती व्यक्ती. आणि मूर्खांनो, या भ्रमात राहू नका की तुम्ही लोक जर का नाही गेले तर आमचं नुकसान होऊन जाईल. अरे काही फरक पडणार नाही आम्हाला वाटलं तर 5 नाही 50 नाही 500 परदेशी कामगार घेऊन जाऊ शकतो आणि आम्ही जाणार. इथून नाही तर कोणा दुसऱ्या ठिकाणाहून आणि कोणा दुसरीकडे. तर आम्हाला थांबवायला हा भीमराव नसेल.